चला किडनी फिल्डिंग लावून घ्या ना आपण. चला बॅट्समन येत आहेत, आपण फिल्डिंग लावून घ्या. रोहित ही देखील एक चांगली मॅच असेल. मॅच आपण सुरू करतोय आणि पुन्हा एकदा प्रत्येक टेनिस विश्वातल्या खेळाडूला नम्र विनंती असेल, मदतीचं आव्हान आहे. तेजस म्हात्रे यांची पत्नी अर्थातच जुईलीताई तेजस म्हात्रे ज्या ब्राह्मणडोंगरीच्या आहेत आणि त्यांना ब्रेन पॅरालाइज हा गंभीर आजार झाला आहे. त्यावर डी वाय पाटील या हॉस्पिटलमध्ये उपचार देखील सुरू आहेत. तरी डॉक्टरांनी 30 ते 35 लाख रुपये खर्च सांगितला आहे. आज खऱ्या अर्थानं ब्राह्मणडोंगरीचा कर्णधार तेजस म्हात्रे याला आपल्या टेनिस विश्वाची गरज आहे. प्रत्येकाला विनंती आहे की आपल्या परीनं जितकं होईल तितकं सहकार्य आपण त्यांना करावं आणि आपल्या टेनिस बॉल क्रिकेटची एकता आणि एकजूट एखाद्याचं आयुष्य वाचवू शकते हे आपण लोकांना दाखवून देणार आहोत. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की आपल्या परीनं जितकं होईल तितकं सहकार्य, आर्थिक सहकार्य आपण त्यांना करावं. आमच्या व्यासपीठावरती एक बॉक्स आहे, त्यामध्ये येऊन आपण डोनेशन करू शकता. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे प्लीज. आज तेजस म्हात्रे ब्राह्मणडोंगरीचा कर्णधार, त्याला आपल्या टेनिस विश्वाची आपल्या क्रिकेटर्सचं सगळ्यांची मदत मिळायला हवी. मॅच सुरू होईल. खडेगोलिवली आशिले बनाम शिरगाव माथेरान, महत्त्वपूर्ण सामना. 2 गाव एक संघ ही संकल्पना या स्पर्धेच्या वतीनं आणि खऱ्या अर्थानं आज 1 ऑगस्ट आहे. आगरी सेना एक शक्तिशाली प्रवाह, एक धाक आहे आणि आगरी सेना वर्धापन दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. येस, भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. tenniscricket.in च्या माध्यमातून जोडले गेलेल्या तमाम ऑनलाईन व्ह्यूअर्स या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. छत्रपती क्रिकेट क्लब कुळगाव आयोजित नगरसेवक चषक 2024 पहिली फेरी दुसरी मॅच कडेगोलिवली आशिले बनाम शिरगाव माथेरान संघांमध्ये ही लढत. टॉस जिंकलाय कडेगोलिवली आशिले या संघाने. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय शिरगाव माथेरानला. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले. चेसिंग कंपल्सरी असेल या स्पर्धेचा नियम आहे, लक्षात घ्या. त्यामुळे टॉस तितकासा इम्पॅक्ट टाकणार नाही, पण पावसाळी क्रिकेट आहे, पाऊस देखील एक महत्त्वाचा फॅक्टर आहे यामध्ये. त्यामुळे कुठेतरी टॉस देखील महत्त्वाचा आहे. समीर गोलंदाजी मार्कवरती सज्ज. पहिला बॉल चांगल्या पद्धतीने हाताळला गेला. ऑन साइडला आडव्या बॅटनं लॉफ करायचा होता, संपर्क झाला नाही. बिहाइंड द विकेट. विकेट कीपरच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावलाय. पुन्हा एकदा बाहेर अगदी काढला गेला चेंडू. खूप चांगली लाईन आणि लेंथ आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्पा भेदक मारा
गोलंदाजी मार्क वरती षटक पहिलं समीरला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी ओपनिंग पेअर मयूर आणि दुसऱ्या बाजूला अजिंक्य आहे. सलग 2 डॉट देखील आल्यात. मयूर इथे मात्र सलग 2 डॉट बॉल फेस करतोय. ऑफ रिजन मध्ये सेन्सिबल शॉट गॅप मध्ये एक्झिक्यूट करायचा होता. पॉइंट वरून आले फिल्डर मिस्टेक कव्हरला होतीये. थोडे फंबल झाले आणि तिथून मात्र दोन्ही फलंदाजांना उधी मिळाला. धावसंख्या ते 2 कंप्लीट केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करत असताना या दुहेरी धाबेनं 2 धावा धावफलकावरती शिरगाव माथेरान संघाचा आपण पाहतोय. चांगली टोटल सेट करावी लागेल. पहिल्या मॅच मध्ये धावांचा उच्चांक आपण पाहिला. डोंगर रचला गेला. 103 धावा बनवल्या गेल्या. ऑसायला पूल करायचा होता. संपर्क नाहीये. डायरेक्ट हिटची गरज आहे. ओ ॲक्युरेट थ्रो. पंच मात्र येस टेक्निकल रूम थर्ड अंपायर रेफर केलंय. टेक्निकल रूम मध्ये आमचे ऑफिशियल अंपायर मुन्ना पठाण सर आणि टेक्निकल एक्सपर्ट प्रशांत. नॉट आउट. पॉपिंग क्रीज मध्ये सेफली पोहोचलाय. अंपायर रिव्ह्यू होता आणि अगदी तिसऱ्या पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत येतोय की फलंदाज मात्र बाद नाहीये. पॉपिंग क्रीज मध्ये सेफली पोहोचला गेलाय. धावसंख्या 3. शांत आणि संयमी सुरुवात शिरगाव माथेरान संघाची आपल्याला पाहायला मिळते. ओनसाइडला लॉफ करायचा होता. राउंड द लेग्स. व्हाईट बॉलचा इशारा पंच करत असताना आपण पाहतोय अवांतर धाव मिळते आणि अवांतर धावा महत्वाच्या असतील कारण पहिला षटक आहे. सुरुवातीच्या 2 चेंडूमध्ये एकही धाव आली नाही. त्यानंतर डबल सिंगल आणि आता एक्स्ट्रा रन. त्यामुळे जे 2 डॉट बॉल आलेत पहिल्याच ओव्हरमध्ये ते कुठेतरी कव्हर अप करण्याचा प्रयत्न देखील इथनं करावा लागेल. अजूनही या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर एकंदरीत 2 चेंडू शिल्लक आहेत. एखादा मोठा फटका हे षटकाचं स्वरूप बदलेल. ऑफसाइडला व्यास फटक्याची तर गरज होती आणि तो फटका फायनली आला. समीरच्या विरोधामध्ये आपण पाहतोय स्ट्रायकिंग इन वरती अजिंक्यच्या बॅटमधनं बहु सिक्सर. मोठा फटका गरज होती या ओव्हरमध्ये. षटक आपण पाहतोय पहिला आहे आणि पहिल्या षटकामध्ये सुरुवात थोडीशी शांत झाली शिरगाव माथेरान 11 टीमची. पण आता आक्रमण. सिक्सर आला पहिला या मॅच मध्ये. चांगला चेंडू आहे. लगेचच कमबॅक केलाय समीरनं देखील. गुड बॉल. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. षटकार आला जरी या षटकामध्ये तरी फक्त धावा संख्या खर्च केल्या 10. रबर बॉल क्रिकेटमध्ये 10 धावा या इकॉनॉमिकल मानल्या जातात. 10 धावांचा षटक पहिलं समाप्त. पहिल्या ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगली धावसंख्या आपण म्हणू शकतो कारण सुरुवातीच्या 2 ते 3 चेंडूमध्ये धावा आल्या नव्हत्या. त्यानंतर मात्र आक्रमण. एक सिक्सर आला जरूर. षटकाचं स्वरूप बदलण्यासाठी एखादा फटका पुरेसा आहे. ऑन साईडला वळवला गेला डीप मध्ये. लॉंग ऑनला फिल्डर मात्र भरपूर वेगाने पोहोचले गेले. धावसंख्या ते मिळेल. एक सिंगलने धावसंख्या पुढे टोटल 11 वर. डबल 1 11 ऑन बोर्ड. 11 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ऑसाईला पूल केलाय. फटका चांगला डीप मध्ये. चेंडू मात्र ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळतो फिल्डर मिड विकेटला. सिंगल डबल ने धावा संख्या पुढे चालली आहे आणि हे देखील भरपूर महत्वपूर्ण आहे सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर. धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय 13 या आकड्यावरती. नगरसेवक चषक अप्रतिम स्पर्धा आपण अनुभवतोय.
लाखाची स्पर्धा आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये अगदी भरपूर कमी वेळा आपण इतक्या मोठ्या स्पर्धा पाहत असतो. छत्रपती क्रिकेट क्लब कुळगाव यांच्या वतीनं आयोजित केलेली ही दमदार स्पर्धा. करण धुळे अगदी महत्त्वपूर्ण सहकार्य त्याच्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. हा ट्रॅकर बॉल इज बॅक. फंपूल करण्याचा प्रयत्न होता आणि अगदी लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल झाला. आडवा पार्टनर समोर खेळणं थोडं कठीण. गोलंदाजी मार्कवर प्रदीपला आपण पाहतोय. यावेळेस सोबत विकेटने आला होता पण चांगला चेंडू आपण पाहतोय. चारू खान याचीत आणि बांधून ठेवलं अक्षरशः प्रत्येक फलंदाजाला. अजिंक्यच्या बॅटमध्ये एक सिक्सर आला. तो जर आपण वगळला तर इतर कोणताही मोठा फटका अद्याप तरी आला नाही. आणि रबर बॉल क्रिकेट म्हटलं की सुरुवातीपासून अटॅकच करताना आपण पाहतो फिल्डिंगवरती कोणत्या प्रकारचं रेस्ट्रिक्शन आहेत. सगळे खेळाडू अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ आपण पाहत असतो. आणि येस, फटक्याची गरज होती. अकूट टप्प्याचा लवकर पिक केलं, पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा बाहेर सिक्सर. केला गेला. खूप चांगला फटका आपण पाहिला आणि लेंथ मध्ये मी तर म्हणेन चूक केली यावेळेस, कारण यापूर्वीचे सगळे चेंडू अगदी चांगल्या पद्धतीने हाताळले होते. ऑफस्टम्पच्या हलकेशे बाहेर ठेवत होता. शॉट ऑफ गुड लेन्थचा वापर चांगला केला पण यावेळेस खूप मागे ठेवला आणि वेळ देखील बराच मिळाला फलंदाजाला. त्याचा फायदा घेतला. 6 षटकार आला शेवटच्या बॉलवरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा. 21. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 धावा आपण पहिल्या. दुसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल टीमची आपण पाहतोय ती 21 वर. पहिल्या ओव्हरमध्ये 10, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11 आल्यात. जे एकंदरीत जर कॅल्क्युलेशन आपण पाहिलं 10.50 ची सरासरी प्रति षटकामागे आहे. एकही विकेट गमावली नाही आहे. ही जमेची बाजू राहिली आहे कारण पहिल्या मॅचमध्ये आपण देखील पाहिलं चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी बिल्डअप झाली आणि हे देखील भरपूर महत्त्वाचं आहे. गोलंदाजी मार्कवरती आता आपण अजयला पाहणार आहोत. पहिली मॅच एक हाय टोटल मॅच आपण पाहिली आणि आता मात्र दुसरा सामना धावांसाठी संघर्ष करताना शिरगाव माथेरान 11 संघाला आपण पाहतोय. ऑन साइडला बॉलला लॉंग दी कापेट डीप मध्ये मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होताना आपण पाहतोय. लॉंग ऑन फिल्डर मात्र पोहोचले. मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक अक्षरशः आले होते. धावसंख्या आता 22 वर आहे. 22. 10च्या सरासरी धावफलक जात राहिले तर एकंदरीत 50-55 पर्यंत संघ पोहोचेल. पण त्या धावा पुरेशा असतील का हा देखील प्रश्न आहे कारण समोर रोहित भालेराव देखील आहे. खुल्या गटातलं क्रिकेट प्रचंड प्रमाणावरती त्याला मोठा अनुभव आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कडे गोलिवले आणि आशय संघ एकत्रित आहे. आशय संघाचा उल्लेख करेन आवर्जून बंटी देखील एक चांगला पॉवर हिटर आहे. नांदिवलीच्या स्पर्धेमध्ये देखील चांगली बॅटिंग त्याची आपण पाहिली. बेस्ट बॅटर हा किताब त्यानं पटकावला होता. व्हाईट बॉल जास्त बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूमध्ये अतिरिक्त धाव आपण पाहतोय आणि मला तर वाटतंय रिव्ह्यूची मागणी करतायत. येस, रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. व्हाईट बॉल. रिव्ह्यू आपण गमावलाय त्यामुळे केडी बघा या इनिंग मध्ये तुम्हाला पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाहीये. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा संपर्क हवा तसा होत नाहीये. बघा दोन्ही फलंदाजांना आपण पाहतोय सध्याच्या घडीला धावांसाठी खूप संघर्ष करतोय. खरं तर अजिंक्यच्या बॅटमध्ये 2 सिक्सर आलेत पण दुसऱ्या बाजूला मयूरची बॅट बराच वेळ शांत आहे आणि कुठेतरी इथून मयूरला देखील आता प्रत्युत्तर देण्यास सुरुवात करावी लागेल. अजिंक्य दिवेकर
मयूर दिबेकरला आपण पाहतोय. बंधूंची हे पण जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील बऱ्याचदा आपण पाहिलं इरफान पठाण, युसूफ पठाण, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्याला खेळताना आपण पाहिलंय. आणि तशीच ही जोडी देखील आता मात्र सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करते. संघर्ष बराच सुरू आहे धावांसाठी. एक एक धावेसाठी झगडावं लागतंय मैदानाच्या आतमध्ये, कारण बॉलिंग तितकी चांगली होतीये. अटॅकिंग बॉलिंग आपण पाहतोय. 4 प्रॉपर बॉलर सहित टीम कडे गोलिवली आणि आशिळे संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालेला आहे. बॉलिंग अटॅक रबर बॉल क्रिकेटमध्ये भरपूर महत्वाचा असतो. काय करतात एक्झॅक्टली दोघे हा प्रश्न खरं तर डगआउट मध्ये पूर्ण सगळ्या खेळाडूंना पडलाय. षटक 30 शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज आहे अजय. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. बाउन्स इथे मात्र अंदाज लावता येत नाहीये. हाईट फॅक्टर कधी पडल्यानंतर चेंडू जास्त उसळी घेतोय, कधी भरपूर खाली राहतो आणि त्यामुळे फलंदाजांना अगदी संभ्रमात ठेवलंय, थांबवून ठेवलंय. आणि अशा प्रकारची चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. तिसऱ्या षटकामध्ये आपण कॅल्क्युलेशन लावलं तर फक्त आणि फक्त 7 धावा आल्या. 3 षटकानंतर धाबसंख्या जर आपण पाहिली तर गुणतालिकेवरती धाबा लागल्यात त्या 28 धाबा. 28 runs on the board. धाबसंख्या बनत नाहीयेत. आता येणाऱ्या 2 ओव्हर्समध्ये इथून मी तर म्हणेन एक चांगली टोटल जर तुम्हाला उभारायची आहे तर 20 ते 22 धाबा येणं भरपूर महत्वाचं आहे. कारण 5 षटकांचा सामना आहे. 55 पर्यंत जर आपण पोहोचलात, 55-60 एक चांगला टोटल असेल मी तर म्हणेन. फायटिंग टोटल तुम्हाला उभारायचं आहे तर 45 to 50 रन्स तुम्ही बनवू शकता. पण त्यापुढे एक स्टेप जर तुम्हाला राहायचं या मॅच मध्ये तर 55 प्लस टोटल तुम्हाला बनवावी लागेल. खराब फिल्डिंग लगेच सांभाळलंय. फेकी थोडी खराब आहे. बॅकअपला फिल्डर तिथे उपस्थित आहेत. दोन्ही फलंदाजांना कालावधी मिळाला. 2 धावा इथे अंकित केल्या गेल्या. धाबसंख्या 2 ने पुढे. आता स्कोरबोर्ड वरती आपण पाहिलं टोटल येऊन पोहोचले 30 वर. अजूनही कुठेतरी 20 ते 22 धावांची गरज असणार आहे. इथून 28 पर्यंत जर धावसंख्या जरी इथून 11 चेंडू मध्ये आला तर ते बेनिफिट असेल. पण नाही, कुठेतरी आता दोन्ही फलंदाजांना थोडा विचार करावा लागेल. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल. मोस्टली पहिल्या इनिंग मध्ये कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळण्याची गरज भासत नाही, पण सध्याच्या घडीला परिस्थिती अशी झाली मैदानाच्या आतमध्ये की आता कॅल्क्युलेशन्स लावावे लागतील. डॉट बॉल आलाय. हॉसायला पूल करायचा होता, पुन्हा संपर्क नाही. आणखीन एक बॉल डॉट. व्हेरी गुड बॉलिंग. प्रदीपला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती काय कमालीची गोलंदाजी करतोय. पहिल्या स्पेलमध्ये सेकंड ओव्हरमध्ये जेव्हा तो आला होता त्याने फक्त 11 धावा खर्च केला होता. आणि सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर 3 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. 9 चेंडू फेकल्यात त्यानं आतापर्यंत स्पर्धेमध्ये आणि धावा संख्या फक्त खर्च केल्यात तर 13. संपर्क नाहीये. आणि बॉडी लँग्वेज ज्या प्रकारे पाहतो आपण दोन्ही फलंदाजाची पूर्णपणे आत्मविश्वास गमावल्यासारखे वाटतात. लेग बायच्या माध्यमातून एक धाव आपण पाहतोय. ऑन साइडला पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. आणखीन एक बॉल डॉट. डॉट बॉल रेशिओ बघा किती वाढला आता या मॅच मध्ये. आणि शॉर्ट फॉर्मॅट ऑफ क्रिकेट जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा तुम्हाला हेच मेंटेन करायचं असतं की डॉट बॉलच्या जागी एक जरी धाव आली तिथे तरी ती बेनिफिशियल ठरते. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि तिथे मात्र बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फायनली ज्या फटक्याची वाट पाहिली टीम शिरगाव माथेराननं तो फटका आला. षटक संपन्न झालंय. ते चौथं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 37. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कुठेतरी इथून 15 ते 18 धावा या ओव्हरमध्ये येणं खूप महत्वाचं. डॉट बॉल रेशिओ कालच मॅच आम्ही पाहिली रेल्वे ग्राउंडला नवा पडायचे
4 ओव्हर नंतर धावा झाल्यात 37. काल अगदी मॅच एन्जॉय करत होतो वाडेकर बनाम सोनारपाडा. अवघ्या 27 धावांचं टार्गेट होतं, पण शेवटच्या पर्यंत ती मॅच रंगली होती, कारण सोनारपाडा टीमचा डॉट बॉल रेशो प्रचंड प्रमाणात वाढला होता. त्यानंतर मात्र योगेश पाटीलने मॅच जिंकून दिली, पण डॉट बॉल रेशो भरपूर मोठा इम्पॅक्ट टाकतो एखादा मॅचमध्ये. आणि सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 3 डॉट बॉल आले, सेकंड ओव्हरमध्ये 1 डॉट बॉल आला, थर्ड ओव्हरमध्ये देखील आपण पाहिलं तर एकही डॉट बॉल आला नाही, पण फोर्थ ओव्हरमध्ये पुन्हा 3 डॉट बॉल आले. हे खूप इम्पॉर्टंट राहिलं. लास्ट ओव्हर बॉलिंग ट्रॅकवरती बंटी ऑन साईडला फटका चांगला आहे. डीपमध्ये फिल्डर आहेत मिड विकेट रिजनमध्ये. धावा संख्या फक्त 1 सिंगलने धावा फलक पुढे जाईल. टोटल स्कोरबोर्डवरती आता 38. 5 चेंडू आहे, कुठेतरी 12 ते 15 धावा संख्या या येणाऱ्या 5 बॉलमध्ये खूप इम्पॉर्टंट असतील. एक फायटिंग टोटल पर्यंत जर पोहोचायचं शिरगाव माथेरान 11 टीमला. फटका चांगलाय, फटका चांगलाय, प्रॉपर टायमिंग, मिडल ऑफ द बॅट, लॉंग ऑन पार, सिक्सर. गरज होती, कुठेतरी धावसंख्या जास्त बनल्या नाही शिरगाव माथेरान संघाच्या, त्यामुळे निसर्गाची साथ आता लाभली आहे शिरगाव माथेरानला. आणि विकेट ओली झाल्यावरती गोलंदाजाला देखील कुठे ना कुठे त्याचा बेनिफिट होईल. आणि आता पहिलं सत्र जवळपास संपण्यातच आलंय, त्यामुळे सेकंड इनिंगमध्ये जर पाऊस थांबला तर मात्र शिरगाव व माथेरान संघाला नक्कीच बेनिफिट होईल त्याचा. ऑन साइडला, what a shot, full and powerful, power packed over the mid wicket. 6 धावा. अजय भासमान ऑन स्ट्रायकिंग एंड वरती आहे. खरं तर माथेरानचा वंडर बॉय आहे तो, पण उशिरा आलाय मैदानाचा आतमध्ये. ऑन साइडला आणखीन एक, वन मोर बॅक टू बॅक, सलगचा दुसरा धमाकेदार षटकार. 57 धावा, जी टोटल मनामध्ये होती ती आता स्कोरबोर्ड वरती देखील आलेली आहे. 57 धावा धावफलकावरती, आणि चेंडू अजूनही 1 शिल्लक आहे. आता शिरगाव माथेरान संघ अपेक्षा करतो आणखीन एक मोठ्या फटक्याची. अगदी सुरुवातीच्या 24 बॉलमध्ये जे झाले नाही ते शेवटच्या 6 बॉलमध्ये करून दाखवलं. ते स्ट्रायकिंग इन वरती बॅटर मयूरनं. गुड बॅटिंग, गुड बॅटिंग. लास्ट ओव्हरमध्ये आपण कॅल्क्युलेशन जर लावलं तर आतापर्यंत 5 बॉलमध्ये 20 खर्च केल्यात. अपेक्षा 13 ते 15 ची होती, 20 आल्यात, आणि एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. शेवटचा बॉल. या इनिंग मधला थांबतायत, वेळ घेत आहेत. सोडून दिला यावेळेस. ऑप्शनच्या कदाचित जास्त बाहेर आहे. ओ हो, हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. वाईट बॉल, अवांतर धाव. आणि इथे जर मोठा फटका आला तर मात्र बेनिफिशियल असणार आहे, कारण एक चेंडू वाढला देखील आहे अवांतर धावेमुळे. एक रन देखील मिळाले. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर द बॉलर्स हेड. बंटीच्या विरोधामध्ये मात्र लास्ट ओव्हर मध्ये जो प्रहार केलाय मयूरनं, आक्रमक आक्रमक अंदाजामध्ये. आणि हेच आक्रमण कदाचित पहिल्या ओव्हर पासून झालं असतं तर स्कोरबोर्ड काय वेगळं असतं. हरकत नाही, झालं गेलं विसरून. मात्र लास्ट ओव्हर मध्ये ज्या प्रकारची बॅटिंग केली, अगदी प्रेक्षकांना देखील जरूर मजा आली असेल. लास्ट ओव्हर मध्ये जशी बॅटिंग झाली, लास्ट ओव्हर मध्ये कॅल्क्युलेशन जर आपण लावलं तर जवळपास 27 धावा आल्या. म्हणजे शेवटचं षटक जे बंटीचं राहिलं खूप महागडं राहिलं. पहिल्या सत्राचा खेळ संपन्न. पहिल्या सत्रामध्ये धावा संख्या आपण पाहतो स्कोरबोर्डवर 64, आणि शेवटच्या एका चेंडूमध्ये 7 धावा आल्या, कारण अतिरिक्त धाव देखील आली, एक सिक्सर देखील आला, आणि सलग 3 षटकार देखील लागले गेले.
संघाचा कमबॅक आपण पाहण्यासारखा होता. पहिल्या सत्रानंतर धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती 64 64 आणि 65 धावांचं टार्गेट आपण पाहतोय. एका चरणावरती असं वाटलं होतं की 50-55 पर्यंत शिरगाव माथेरान संघ पोहोचते की नाही, पण त्यानंतर खूप चांगला कमबॅक झाला. मयूरशी चांगली बॅटिंग लास्ट ओव्हरमध्ये 4 सिक्सर, त्यानंतर स्कोर बोर्डला मिळालेली कलाटणी. आता फाईट चांगली होईल त्यामध्ये ती मात्र शंका नाही आहे. तुम्ही पाहत आहात नगरसेवक चषक 2024 रबर बॉल क्रिकेटचा महासंग्राम आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये बदलापूरची दगदगती तोफ आमच्या समवेत जोडले जातील. बदलापूर समालोचन समितीचे विद्यमान अध्यक्ष आमचे परम मित्र अर्थातच महेशजी धुळे सर आमच्या समवेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. खेळाच्या या दुसऱ्या सत्रात जिथे गरज आहे 65 धावांची, टीम आशय कडे गोलिवलीला धन्यवाद. प्रथमेश ठाकूर, पुरुष एकदा जमलेल्या तमाम माझ्या लाडक्या मित्रांना सस्नेह नमस्कार. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते. खडे गोलवले असलेले विरुद्ध शिरगाव माथेरान या दोन टीम मध्ये चालू असलेला एक जबरदस्त संघर्ष आपण पाहणार आहोत. 65 धावांचं लक्ष्य मॅच मध्ये आणि मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी दाखल झाली आहे. रोहित भालेराव अर्थातच किडनी आणि त्याच्या साथीने शुभम. षटक क्रमांक पहिलं गोलंदाज जीत बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होते. मॅच ऑन. पहिला बॉल हाफ टाइम पूल करत असताना बॉल चालला ऑन साइडला. रोहित भालेरावच्या बॅट मधून आलेला पहिला संघर्षाचा संघर्षमय षटकार. पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय गोलंदाज जीच षटकाराने. रोहित भालेराव नाम तो सुनाय होगा. जबरदस्त बॅटिंग करत असताना आपण पाहतो याच सीझन मध्ये आपण पाहिलं तर मान्सून धमाका 70 स्पोर्ट्स आयोजित स्पर्धेमध्ये आपण पाहिलं असेल रोहित भालेरावला. काय जबरदस्त बॅटिंग. भोर शेती संघाचं सातत्याने आपण पाहतो त्या संघामधून नेतृत्व करत असताना त्याला आपण पाहिलंय आणि आयकॉन म्हणून त्याची भूमिका. ऑफिशियल रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आला. एक्झॅक्टली इट इज अ फेअर डिलिव्हरी.
पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि आता जीतचं यावेळेस आपण पाहतो पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना सेकंड बॉल वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव या ठिकाणी मिळते 65 धावांचं लक्ष घेऊन. यावेळेस आणखीन एक खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. आउटसाइड द लेग स्टंप हा चेंडू पिचिंग झाला. वेग प्रचंड आहे गोलंदाज जीतकडे. टप्पा थोडंसं अचूक यावेळेस ठेवावा लागेल. कदाचित लाईन पासून थोडंसं बीस होतं. भरकट गोलंदाज मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक आहे आणि या षटकामध्ये आपण पाहिलं तर इथून त्याला चांगली गोलंदाजी चांगलं कमबॅक करावा लागेल. माथेरान शिरगाव संघासाठी करत असताना बघा प्रत्येक फलंदाजाला अत्यंत महत्त्वाची सूचना आहे की जरी विकेटच्या मागे चेंडू पडला तरी त्यांना बॉल हा खेळावाच लागेल. कोणत्या पद्धतीने डेड बॉल पंच या ठिकाणी घोषित करणार नाही आहेत आणि यावेळेस हा देखील बॉल चला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक धमाका या इनिंगचा आपण पाहतोय. फलंदाज शुभमच्या बॅटमधून आलाय. आणखीन एक दर्जेदार बाईट हिट षटकार. फलकावती सुरुवात अत्यंत दमदार पाहायला मिळाली. जशी आपण पाहिले शिरगाव माथेरान संघाने अडखळ सुरुवात केली परंतु त्याला चोख प्रत्युत्तर देत असताना ईट का जवाब पत्थर से यावेळेस देत असताना टीम खडी गोलिवली आशेळे हा संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 65 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी एक चांगली पार्टनरशिप बिल्टअप करण्याच्या उद्देशाने मैदानावरती आपण पाहतो. शुभम आणि त्याच्या साथीनं रोहित भालेराव. गोलंदाज जीत राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस आखो टप्प्याचा बॉल त्याला देखील पाठवलंय. यावेळेस आपण पाहतोय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पुन्हा एकदा पंचांना कवायत करावी लागेल. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक दर्जेदार सिक्सर. गोलंदाज जीत वरती आक्रमण सातत्याने केलं जाते. आणखीन एक वन मोर सिक्सर. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शुभम मात्र थांबायला तयार नाहीये आणि आता या मॅच मध्ये आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये आक्रमक पवित्र त्याने धारण केलाय. एकंदरीत त्या संघाची धावसंख्या 27 वरती जाऊन पोहोचली आहे. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं असेल तर 2 षटकामध्ये जी धावसंख्या होती शिरगाव माथेरानची ती धावसंख्या पहिल्या षटकामध्ये जमा केली आहे. टीम खडी गोलिवली आशेळे या संघाने चांगलं यावेळेस आपण पाहतोय खेळ करत असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगली पार्टनरशिप बिल्टअप करते. 65 धावांचा आव्हान येणारे 24 बॉल आणि आता विजयासाठी इक्वेशन शिल्लक आहे या मॅच मध्ये 38 धावसंख्येचा. चोवीस बॉल 38 धावसंख्येची गरज. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा रोहित भालेराव अर्थातच किडनी या नावाने सुपरिचित असलेला खेळाडू आहे. भल्या भल्या गोलंदाजांची धजिया उडवणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला. यावेळेस इथे पाहावं लागेल चेंडू पडल्यानंतर जणू काय स्कीड झाला आणि एक्स्ट्रा रन्स या ठिकाणी मिळतील. 4+1 या मिळतील नशिबाच्या 5 धावा. पाच धावा इथे मिळतील गोलंदाज आशिषला. आपण पाहतो षटक क्रमांक 2 मध्ये. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पहिल्या षटकात 27 आल्यानंतर पुन्हा एकदा दबाव यावेळेस जाणवतोय गोलंदाजावरती आणि पहिला चेंडू आपण पाहिला तर स्क्वेअर चेंडू आला त्यावरती 4 धावा मिळाल्या. बॅटिंग करत असताना खडे गोलवली आशेले या संघाला आणि आता मात्र रोहित भालेराव साठी टाकलेला चेंडू खोलबट टप्पाचा बॉल होता. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र त्याचा वापर या ठिकाणी केलाय. कमबॅक करावा लागेल. कदाचित या मॅच वरती पकड मजबूत करायची असेल तर मात्र इथून चांगली गोलंदाजी करणं भाग पडेल परंतु रोहित भालेराव थांबेल ते नाव कसलं.
बॉल चाललाय फुल टॉसला मात्र तारा नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे वाईडिश लॉंग गॉनला क्लिअर करणारा आणखीन एक जबरदस्त तडाखा. हिट्स सिक्सर. छत्रपती सीसी कुळगाव आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. नगरसेवक चषक 2024 हे पर्व. इथे लाईन चांगली आहे, पाहावं लागेल. एक तेरी और एक मेरी अशी गोलंदाजी करत असताना या अगोदरचा चेंडू आपण जर पाहिला तर फुल टॉस होता. जणू काही बॅटच्या परफेक्ट रडार मध्ये आला आणि मात्र ताकदीच्या जोरावरती रोहित भालेरावने वाईडिश लॉंगॉनच्या बाहेर त्याला पाठवला. परंतु इथे कमबॅक करतात. वरून राजाचं आगमन होत आहे. रबर बॉल क्रिकेट फॉर्मॅट म्हटलं तर पाऊस निश्चितच यायला हवा आणि त्याचा देखील आगमन होते. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक